स्थानिक गुन्हे शाखा अकोलाच्या सतर्कतेने मोठ्या घटनेची पुनरावृत्ती टळली. दरोड्याच्या तयारीत असलेले कुख्यात टोळीकडून पिस्टल, चाकू, महिंद्रा XUV 500 कारसह 10,59,700 रुपये मुद्देमाल जप्त. दिनांक 14/3/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की काही आरोपी वाशिम बायपास जवळील अंबिकानगर रस्त्यावर एक संशयित महिंद्रा XUV 500 कार नंबर प्लेट बदलून उभे असल्याची माहिती मिळाली होती. सदर माहिती पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा यांनी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या देऊन त्यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कारवाईसाठी घटनास्थळी रवाना केले. अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा अकोला पथकाने छापा टाकला असता 3 आरोपी ताब्यात घेतले, तसेच 2 आरोपी त्या ठिकाणावरून फरार झाले. आरोपीची व दाहनाची झडती घेतली असता त्यांचेकडून एक गावठी बनावटी पिस्टल, 2 जिवंत काडतूस, 1 चाकू, 1 लोखंडी आरी, बेहरा झाकण्यासाठी मारक, हँड ग्लोव्ज, 3 मोबाईल, वाहनाचे खोटे नंबर प्लेट, 1 महिंद्रा XUV 500 कार असा एकूण 10,59,700 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक आरोपी क्रमांक 1 निहाल अहमद फिरोज अहमद, वय 26 वर्ष, रा अलकरीम नगर, वलगाव रोड, अमरावती. 2 सय्यद अली सय्यद अनीस, वय 22 वर्ष, रा जमजम नगर, खामगाव रोड, शेगाव जिल्हा बुलढाणा. 3 शेख इलियास शेख अयाज, वय 25 वर्ष, रा देशपांडे प्लॉट, वाशिम बायपास अकोला. तसेच फरार आरोपी 4 जुनेद पूर्ण नाव माहीत नाही, रा अमरावती. 5 एक अनोळखी इसम असे आहे. अटक व फरार आरोपितांचे कायम रेकॉर्ड चेक केले असता त्यांनी दिनांक 19/8/2025 रोजी मलकापूर जिल्हा बुलढाणा येथून एका व्यापाऱ्याची 20 लाख रुपये खंडणीसाठी अपहरण करून जात असताना कोटा राजस्थान येथील स्थानिक पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान त्यांना पकडून व्यापाऱ्याची सुटका करून त्यांचेकडून 2 पिस्टल जप्त केल्या होत्या. तसेच आरोपी शेख इलियास शेख अयाज, वय 25 वर्ष, रा देशपांडे प्लॉट, वाशिम बायपास अकोला याच्याविरुद्ध अनेक गुन्हे नोंद असल्याने त्यास MPDA कायद्याअंतर्गत सन 2022 मध्ये 1 वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले होते. एकंदरीत घटनेच्या वेळी आरोपितांच्या हालचाली, शस्त्रसज्जता, वाहनाचा वापर व निष्पन्न झालेली गुन्हेगारी पार्श्वभूमी यावरून आरोपी अकोल्यात कोणतातरी मोठा गंभीर गुन्हा करण्याची तयारीत होते. परंतु स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचे सतर्कतेने संभाव्य गंभीर गुन्ह्यात प्रतिबंध झाला आहे. यातील आरोपितांविरुद्ध अपहरण, खंडणी, जीवे मारण्याचा प्रयत्न, चोरी, घरफोडी, दंगा करणे व अवैध अग्निशस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल असल्याचे कायम रेकॉर्डवरून दिसून येत आहे. सदरचे आरोपितांचे विरुद्ध पोलीस स्टेशन जुने शहर येथे कलम 310-4, 310-5 भारतीय न्याय संहिता सह कलम 3/25, 4/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सपो विवेकानंद भारती, पोलीस स्टेशन जुने शहर हे करीत आहे. सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडकसा, अपर पोलीस अधीक्षक श्री B चंद्रकांत रेड्डीसा यांचे मार्गदर्शनाखाली पोनी शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला सपोनी विजय चव्हाण, उपनी गोपाळ जाधव, विष्णू बोडखे, माजिद पठाण, सहाय्यक उपनी गणेश पांडे, पोलीस अंमलदार शेख हसन, अब्दुल माजिद, महेंद्र मलिये, वसीमुद्दीन, एजाज अहमद, भास्कर धोत्रे, खुशाल नेमाडे, राजसिंह चंदेल, अभिषेक पाठक, आकाश मानकर, श्रीकांत पातोंड, अशोक सोनवणे, अमोल दिपके व चालक ग्रेड उपनी विनोद ठाकरे, देवानंद खरात यांनी केली आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.